we are going to study next chapter, that is work, energy and power. Okay, it is one of the most important chapters for your future syllabus in 11th and 12th. The reason behind it is a very important concept, that is conservation of energy. It is used in multiple chapters like rotational motion, circular motion, gravitation, oscillations and waves. One of those most important concepts that will be covered in this chapter. Okay, first of all we will start with the work. आता वर्कला डिफाइन कसं करायचं? ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिफाइन वर्क. व्हॉट इज वर्क किंवा वर्क कधी केलं असं म्हणता येईल आपल्याला. ओके, अ व्हेरी सिंपल, इंटरेस्टिंग अँड गुड example is given in your NCERT. If you have read that carefully, you would remember that. Simple example आहे की दिवसभर as a student you see it in the class. Okay, you hear continuously the teaching of your teacher. आता सकाळपासून समजा 5 to 6 lectures, 7 to 8 lectures, it will be varying according to your school. Okay, but still you are what listening to the lectures delivered by your teachers. Okay, आपण काय करतो मग तेव्हा तुम्ही बेंचवरती बसलेला आहात, तुमचं डोकं चालवताय, दिवसभर लक्ष देताय आणि लिहून काढताय. ओके, तर हे झालं फर्स्ट थिंग. घरी गेल्यानंतर तुम्ही काय करता, परत तुमच्या स्टडी टेबलवरती बसताय. यू आर अगेन रिवाइजिंग दॅट सिलेबस, यू आर अगेन व्हॉट युझिंग युअर ब्रेन. मग तुम्ही मगअप करताय, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन सॉल्व्ह करताय, न्यूमरिकल सॉल्व्ह करताय. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटतं, बापरे मी खूप काम केलेलं आहे, दिवसभर स्कूलमध्ये पण काम केलेलं आहे आणि नंतर काय घरी आल्यानंतर पण अभ्यास केलेला आहे. बिकॉज यू थिंक दॅट बरोबर आहे, तुमचं एनर्जी संपलेली आहे, तुम्ही तुमचं डोकं वापरलेलं आहे, तुमचा टाइम युटिलाइज झालेला आहे, तुम्ही काय म्हणतात, वर्क केलेलं आहे, मी खूप दिवसभर काम केलेलं आहे. ओके, बट अकॉर्डिंग टू फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू, एखाद्या जर फिजिक्सला विचारला तुम्ही, फ्रॉम द सायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचारला कुणाला, तर ते म्हणजे यू हॅव डन झिरो वर्क. मग तेव्हा तुम्हाला किती चांगलं वाटणार आहे, व दिवसभर आपण बसलोय, अभ्यास करतोय, डोक्याचा वापर केलेला आहे, टाइम कन्झ्युम केलेला आहे आणि काहीतरी नवीन शिकायला भेटलेलं आहे दिवसभरामध्ये. अँड स्टील यू आर सेइंग दॅट यू हॅव नॉट डन एनी वर्क, झिरो वर्क. प्रत्येकाला लागायचं कामाचं आहे. पण सायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये तेच इम्पॉर्टंट आहे. इन सायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू एक सिंपल इक्वेशन घेऊया आपण वर्कसाठी. W ला वर्कला कशाने डिनोट करणार आपण, W ने डिनोट करणार. W इज इक्वल टू F इंटू S. W इज इक्वल टू F इंटू S. F काय आहे, फोर्स. S काय आहे, डिस्प्लेसमेंट. F काय आहे, फोर्स आहे. S काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. आणि ह्याच्यावरून लक्षात घ्या, फ्रॉम द सायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू देर इज नेसेसिटी ऑफ डिस्प्लेसमेंट. एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे आणि ते फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टमध्ये, त्या बॉडीमध्ये डिस्प्लेसमेंट आलाच पाहिजे. जर हे झालं तरच आपण काय म्हणणार, काहीतरी वर्क डन केलेलं आहे. इज इट क्लिअर? मग आता जे एक्झाम्पल दिलं दिवसभर स्कूलमध्ये बसण्याचं किंवा स्टडी टेबलमध्ये बसण्याचं, तेव्हा आपण काय बघितलेलं आहे की यू हॅव नॉट डिस्प्लेस्ड युअर सेल्फ, यू आर सिटिंग आयडल इन वन पोझिशन. इवन दो यू आर युझिंग युअर ब्रेन, यू आर युटिलाइजिंग द टाइम फॉर स्टडी पर्पज, बट इन दॅट केस व्हॉट हॅपन्स इज यू हॅव नॉट डिस्प्लेस्ड युअर सेल्फ. तुम्ही एकाच जागी बसलेला आहात आणि डिस्प्लेसमेंट तेव्हा काय असणार आहे, झिरो असणार आहे. आणि जर डिस्प्लेसमेंट झिरो असेल म्हणजेच वर्क डन काय पाहिजे, झिरो यायला पाहिजे. ओके, आता हे W इज इक्वल टू FS मध्ये काय आहे, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फोर्स पण असला पाहिजे आणि डिस्प्लेसमेंट पण असलं पाहिजे. दोन्हीपैकी एक म्हणजे काय, समजा आता फोर्स अप्लाय केला पण डिस्प्लेसमेंट नाही, म्हणजेच काय कन्सिडर करूया आपण, एक मोठा रॉक आहे. रॉक हेवी, a heavy rock is placed, a person is pushing, he is applying certain force with both the hands. एक heavy rock आहे, त्या रॉक वरती काय करतो पर्सन, he is applying certain force with both the hands, but he is unable to move the rock. In this case what happens, आता 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, after 4 to 5 hours the man exhausts completely, he utilizes his or her energy completely. Even though after utilization of complete energy the rock is steady आणि जिथं आहे तिथंच थांबलेला आहे. तर ह्या केस मध्ये लक्षात घ्या, रॉक साठी फोर्स तर आहे पण डिस्प्लेस झाला का, नाही झालेला. तर मोशनच नाही, त्याचं थोडं सुद्धा मोशन झालेलं नाही, तर डिस्प्लेसमेंट नाहीये. म्हणजे फोर्स तर आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे, झिरो आहे. म्हणजेच वर्क डन किती आहे, झिरो. इज इट क्लिअर? हे वर्क डनचा काय आहे कन्सेप्ट. W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर नेसेसरी काय आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या, इन बोथ द केसेस both things are important in order to define work. त्याच्यामुळं काय पाहिजे, फोर्स पण पाहिजे आणि डिस्प्लेसमेंट पाहिजे. आता आणखी एक एक्झाम्पल घेऊया, ऍप्लिकेशन ओरिएंटेड तुमच्या एक्सरसाइज मध्ये विचारलेलं आहे. हे असं एक्झाम्पल पण दिलेलं आहे आणि आणखी एक एक्झाम्पल लक्षात घ्या. आता जेव्हा आपण काय करतोय, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. A person again, he is carrying
टू हिज हेड. आता ही बुक आहे, त्याचं मास एम कन्सिडर करूया आपण. आता ह्याच्यावरती जर तुम्ही बघितलात लक्षात घ्या, ही इज वॉकिंग ऑन दिस. इकडे काय करत आहे, ही इज मूव्हिंग टुवर्ड्स राईट. आफ्टर सर्टन टाइम व्हॉट हॅपन्स इज हे डिशेस ओव्हर हिअर. बुक तर इथंच आहे आणि ह्याच्यामुळे काय झालं आता एक डिस्प्लेसमेंट एक्स झालेला आहे. तर तुम्ही काय म्हणणार, बाबा मी खूप काम केलेलं आहे. आता डिस्प्लेसमेंट एक्स सोडा, तुम्हाला समजा एखाद्याने सांगितलेलं आहे की एखादी पर्टिक्युलर काय आहे ऑब्जेक्ट आहे किंवा सर्टन बुक्स आहेत, 4 to 5 बुक्स विच आर हेवी, 3 to 4 kg वजन झालेलं आहे त्याचं. तो काय म्हणतोय, ते डोक्यावर घेऊन माझ्याकडे येऊन वापस आपापल्या घरी जा. असं जर म्हणल्यानंतर मी शेवटी फोन करून म्हणतो काय तू काहीच काम केलं नाही, काय होणार आहे तुम्हाला? काय नाही, तुम्हाला असं राग येणार. ऑब्वियस आहे. बिकॉज रिझन लक्षात घ्या, वर्क डन का झिरो आहे. इथं तुम्हाला तर वाटेल की आपण वजन पण उचलतोय, त्याचा फोर्स काहीतरी लागत आहे आणि इथं डिस्प्लेसमेंट पण झालेला आहे. फोर्स कसा लागतो जर तुम्हाला म्हणायचा असेल तर आपल्याला माहिती आहे, कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्डचं काय लागणार आहे, mg. त्याचा जर फ्रीक्वेंट डायग्राम काढला तर आपल्याला लक्षात घ्या काय आला पाहिजे, force that is weight of that particular book kept on the head is acting vertically downward. आणि डिस्प्लेसमेंट कुठं आहे, डिस्प्लेसमेंट आहे टुवर्ड्स राईट. किती झालेला आहे, x झालेला आहे. तर लक्षात घ्या, फोर्स आहे mg वर्टिकली डाऊनवर्ड, डिस्प्लेसमेंट किती आहे x टुवर्ड्स राईट डायरेक्शन. आता प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये, प्रॉब्लेम आहे हा अँगल. हा अँगल किती आहे, 90 डिग्री. आता लक्षात घ्या, आपण जे इक्वेशन दिलेलं आहे w इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ह्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, द फोर्स मस्ट ऑलवेज ऍक्ट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट और ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. कसा असला पाहिजे फोर्स, एकतर डिस्प्लेसमेंटला सपोर्ट केला पाहिजे किंवा डिस्प्लेसमेंटला अपोज केलं पाहिजे. म्हणजेच काय, एक्झाम्पल लक्षात घ्या, ह्या केसमध्ये तर काय झालेलं आहे, जेव्हा जेव्हा डिस्प्लेसमेंटमध्ये आणि फोर्समध्ये अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही वर्क डन केलेलं किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच इथं महत्त्वाचं काय आहे, द अँगल बिटवीन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मस्ट नॉट बी 90 डिग्री. ओके. आता ह्याचं जर तुम्हाला लॉजिकल शिकायचं असेल तर ते 11th स्टँडर्डमध्ये. ह्यालाच आपण काय लिहिणार, w इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहिण्यापेक्षा w इज इक्वल टू f बार डॉट s बार. हे वेक्टर्स चॅप्टर होईल 11th स्टँडर्डमध्ये, तेव्हा तुम्हाला वेक्टर्स किंवा ह्याच व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर मी त्याला एलॉबरेट करतो. ओके. तर सध्या चटका की काय आहे, जेव्हा डिस्प्लेसमेंट आणि फोर्समध्ये अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे, तेव्हा वर्क डन किती असणार आहे तुमचं, 0 असणार आहे. त्याचं रिझन बघूया आपण व्यवस्थित. आता लक्षात घ्या, जेव्हा मी म्हणतोय की 90 डिग्री जमणार नाही, मग काय जमलं पाहिजे, अ ब्लॉक ऑफ मास m. आता फोर्स कुठं आहे, फोर्स टुवर्ड्स राईट आहे आणि हा मूव्ह झाला किंवा टुवर्ड्स राईट मूव्ह झालेला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट किती आलेला आहे, x. फोर्स f आहे, डिस्प्लेसमेंट x आहे. तर ह्या केसमध्ये वर्क डन काय म्हणणार आपण, वर्क डन आहे, वर्क डन केलेला आहे, कारण w इज इक्वल टू f इंटू x व्हायला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल सर अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स कसा लागेल, लक्षात घ्या, मागच्याच क्लासमध्ये आपण काय शिकलो, फ्रिक्शन बघितलेलं आहे. फ्रिक्शनल फोर्स कसा असतो, ऑपोजिट्स दी मोशन. म्हणजेच लक्षात घ्या, एखादा ऑब्जेक्ट ऑलरेडी मूव्ह करत आहे, अ सर्टन ऑब्जेक्ट इज ऑलरेडी मूव्हिंग विथ सर्टन वेलॉसिटी, सपोज 50 मीटर पर सेकंड. नाव ब्रेक्स आर अप्लाइड. ब्रेक तर एक ब्रेक अप्लाय करू शकतो किंवा अपोजिट डायरेक्शनमध्ये आपण काय करू शकतो, अपोजिट डायरेक्शनमध्ये आपण काय करू शकतो, फोर्स अप्लाय करू शकतो. कशासाठी, फोर्स इज अप्लाइड इन द अपोजिट डायरेक्शन. आता लगेच काय ऑब्जेक्ट थांबणार आहे का तिथल्या ना, रिटार्डेशन होणार आहे. ऑब्विसली रिटार्डेशन होणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, त्याची वेलॉसिटी कमी होत जाणार आहे. वेलॉसिटी काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे आणि इकडे कुठेतरी ते काय होणार आहे, इथे येऊन तो थांबेल किंवा वेलॉसिटी कारण समजा आपण 25 मीटर पर सेकंड झालेली आहे. तर एवढं करत असताना इथं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, त्याचं x डॅश. लक्षात घ्या, आता x डॅश डिस्प्लेसमेंट कुठं आहे, टुवर्ड्स राईट. डिस्प्लेसमेंट कुठं आहे, टुवर्ड्स राईट आणि अप्लाइड फोर्स कुठं आहे, टुवर्ड्स लेफ्ट. तर दोन्ही मधला अँगल लक्षात घ्या, आपण परत इथे सेपरेट ड्रॉ करूया. डिस्प्लेसमेंट हे x डॅश टुवर्ड्स राईट आहे आणि अप्लाइड फोर्स कुठं आहे, टुवर्ड्स लेफ्ट आहे. म्हणजे ह्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट आणि कशामध्ये, अप्लाइड फोर्समध्ये किंवा रिटार्डिंग फोर्समध्ये किती अँगल आहे, 180 डिग्री. आणि 180 डिग्री जेव्हा जेव्हा डिस्प्लेसमेंटमध्ये आणि फोर्समध्ये अँगल असणार आहे, तेव्हा तेव्हा वर्क डन किती असणार आहे, निगेटिव्ह. वर्क डन काय असणार आहे, निगेटिव्ह. आता ह्या केसमध्ये कसं होतं लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट आहे टुवर्ड्स राईट, फोर्स पण आहे कुठं, टुवर्ड्स राईट. तेव्हा किती अँगल होतं त्याच्यामध्ये, अँगल होता किती दोन्ही मधला, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. इथं वर्क डन कसं होतं, पॉझिटिव्ह. वर्क डन कसं होतं, पॉझिटिव्ह होतं. ओके. तर वर्क डन काय काय असू शकतं, आता तर आपण बघितलं की वर्क डनची डेफिनेशन काय होती, w इज इक्वल टू f इंटू s. मग काय गरजेचं होतं आणखी, की ह्याच्यामध्ये अँगल 90 डिग्री नसला पाहिजे. जेव्हा डिस्प्लेसमेंट आणि फोर्समध्ये अँगल 90 डिग्री असेल तेव्हा वर्क डन 0 असणार आहे. परत आपण काय बघितलं, वर्क डन पॉझिटिव्ह पण असू शकतं, वर्क डन निगेटिव्ह पण असू शकतं. म्हणजेच वर्क डन साठी काय होईल, वर्क डन कॅन बी फर्स्ट पॉझिटिव्ह, सेकंड निगेटिव्ह आणि थर्ड काय आहे, वर्क डन कॅन बी 0 ऑल्सो.
आता हे तर काय झालं अकॉर्डिंग टू V1 एक्सप्लेनेशन जे तुम्हाला आहे डिस्प्लेसमेंट एक्झाम्पल पण बघितले आपण काय आहे ह्या केसमध्ये 0 अँगल किती आहे 90 डिग्री ह्या केसमध्ये किती आहे पॉझिटिव्ह आहे कारण अँगल किती आहे 0 डिग्री कन्सिडर केलेला आणि ह्या केसमध्ये जेव्हा अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स आहे किंवा रिटार्डिंग फोर्स आहे डिस्प्लेसमेंट तर टुवर्ड्स राईट आहे आणि फोर्स कुठे आहे टुवर्ड्स लेफ्ट आहे तर त्या केसमध्ये दोन्ही मधला अँगल किती झालेला आहे 180 डिग्री झालेला आहे सो इन दिस केस वर्क डन विल बी निगेटिव्ह वर्क डन विल बी निगेटिव्ह ओके सो वी हॅव रिटन दॅट आता ह्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन कसं करता येईल किंवा 11th स्टँडर्ड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्याचं लॉजिकल काही जणांना अडचण असेल असं कसं सर फक्त 90 तीनच अँगल घेतला तुम्ही किती घेतलंय बाबा 0 डिग्री घेतलंय 90 डिग्री घेतलंय आणि 180 डिग्री घेतलंय आणि मग मधल्या अँगल्स काय आम्हाला 30 पण माहिती आहे 45 आहे 60 आहे तर ह्या अँगल्स वरती वर्क डन कसं यायला पाहिजे तर त्याच्यासाठी इक्वेशन तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये आहे स्टिल आय विल एलॉबरेट एवढं तर इझी आहे लक्षात ठेवा फोर्स बद्दल काही अडचण येणार नाही आता पुढचं जे आहे त्याच्यातच पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 0 वर्क ह्याला कसं आहे सांगता येईल बघा ऍक्च्युअल डेफिनेशन वर्क डनची काय असते वेक्टर शिकल्यानंतर होईल स्टिल आय विल शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला W इज इक्वल टू Fs cos थीटा W इज इक्वल टू काय असतं Fs cos थीटा आणि थीटा काय आहे अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट थीटा इज अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आता तुम्हाला माहिती आहे हां सर आता कॉस थीटा आहे ह्याची व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे कॉस थीटाच्या व्हॅल्यू माहिती आहे लक्षात घ्या कसं असतं कॉस थीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते कॉस थीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते कधी सांगा बरं कॉस 0 किती 1 कॉस 30 किती √3/2 कॉस 45 1/2 परत काय पाहिजे कॉस 60 डिग्री किती असते हाफ म्हणजे 1/2 आणि कॉस 90 किती असते 0 म्हणजे 0 डिग्री पासून किती 90 डिग्री पर्यंत 0 डिग्री पासून 90 डिग्री पर्यंत कॉस थीटा काय असते पॉझिटिव्ह असते आणि कॉस थीटा इज इक्वल टू 0 कॉस थीटा इज इक्वल टू 0 कधी असते कॉस 90 0 असते ना कुठं थीटा इज इक्वल टू 90 डिग्री थीटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि तिसरी केस काय असणार लक्षात घ्या कॉस ऑफ व्हॉट कॉस थीटा इज इक्वल टू निगेटिव्ह कॉस थीटाची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी असणार आहे 90 डिग्रीच्या पुढून कुठपर्यंत 180 डिग्री पर्यंत ओके आता सध्या तुम्हाला 90 पर्यंत जरी माहित असेल तर पुढे 11th मध्ये आल्यानंतर वी विल कॅल्क्युलेट विथ अ प्रॉपर टेक्निकल मेथड मॅथमॅटिकल मेथड आहे कंपाऊंड कॉम्प्लिमेंटरी अँगल्स किंवा कंपाऊंड अँगल्स सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो त्याला त्यानुसार आपण काय फाइंड करता येईल cos 120 cos 150 आणि cos 180 ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करता येईल इव्हन cos 145 पण फाइंड करता येईल तर तेव्हा तुम्हाला कळलं काय cos थीटाची व्हॅल्यू किती असणार आहे इट इज निगेटिव्ह बिटवीन 90 डिग्री टू 180 डिग्री तर आता लक्षात घ्या तिन्ही जर व्हॅल्यूज आपण इथे व्यवस्थित सबस्टिट्यूट केल्या कशामध्ये वर्क डनच्या इक्वेशन मध्ये दॅट इज W इज इक्वल टू Fs cos थीटा ह्याला म्हणतो आपण डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स यू विल कव्हर दिस इन 11th स्टँडर्ड ओके cos थीटा इज इक्वल टू पॉझिटिव्ह 0 टू 90 असेल तर काय आहे पॉझिटिव्ह म्हणजे वर्क डन काय आलं पॉझिटिव्ह बरोबर नेक्स्ट cos थीटा इज इक्वल टू 0 कधी असणार आहे cos 90 ची व्हॅल्यू 0 असते म्हणजे जर थीटा 90 डिग्री झाला कोणामधला लक्षात घ्या अँगल कोणामधला आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला आहे आणि आता जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं बुक कॅरी करायचं नुसतं बुकच नाही समजा तुम्ही दोन हातामध्ये दोन बकेट्स फुल ऑफ वॉटर यू आर कॅरिंग 2 buckets full of water and traveling you have traveled complete 5 kilometers and after reaching 5 kilometers the person standing over there tells you that you have done zero work तुम्ही सगळं पाणी त्याच्या अंगावर टाकून द्यायचं बरोबर कशामुळे तेवढं चालल्यानंतर सुद्धा जर तो म्हणत असेल तुम्हाला की वर्क डन 0 आहे तर तो काय म्हणेल अकॉर्डिंग टू सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यू कशामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे फोर्स मधला अँगल आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे आणि जेव्हा जेव्हा अँगल 90 डिग्री असणार cos 90 किती असतं मग 0 आणि cos 90 0 आहे म्हणजे काय एंटायर टर्मच काय झाली RHS मध्ये 0 सो वर्क डन विल बी 0 ओके सो दिस आर द elaboration this is the elaboration of this work done W is equal to Fs cos theta ओके तर काय काय म्हणू शकतो आपण वर्क डन कॅन बी आयदर पॉझिटिव्ह कॅन बी आयदर निगेटिव्ह ऑर 0 आता ह्याच्यामध्येच आपण काय करू शकतो त्याचं पण लक्षात येईल आपल्याला मोशन अंडर ग्रॅव्हिटीचं पण एक्झाम्पल घेते म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर आपण लिफ्ट करतोय खालून वरती तर तेव्हा काय व्हायला पाहिजे किंवा ते पोटेन्शियल एनर्जी म्हणतो आपण ओके तर हे झालं रिगार्डिंग वर्क आता सिंपल एक न्यूमेरिकल वर्क काय आला पाहिजे a force of F is equal to 20 Newton a force of 20 Newton is applied a force of 20 Newton is applied on this block of mass जे पण दिलेला असेल काय का असणार मास काय करायचं आपल्याला त्याच्यावरनं कारण it is displaced by how many meters it is displaced by 8 meters फोर्स किती अप्लाय केला आहे 8
20 न्यूटन, डिस्प्लेस किती झालेला आहे 8 मीटर झालेला आहे, तर त्यांनी म्हणतील तुम्हाला फाइंड द वर्क डन. फाइंड द वर्क डन. आता वर्क डन जर फाइंड करायचं असेल तर काय करणार आपण माहिती आहे, सिंपल इक्वेशन आहे W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे 20 न्यूटन, डिस्प्लेसमेंट किती आहे तर कितीला पाहिजे 160. 28 ला 160. आता युनिट काय असणार, व्हॉट विल बी द युनिट, हे युनिट आपण फाइंड करायचं आहे. ओके, सो फाइंड करूया युनिट. W इज इक्वल टू फोर्स. फोर्सचं काय होतं न्यूटन. फोर्सचं युनिट काय होतं न्यूटन. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतो आपण, मीटरमध्ये मेजर करतो. म्हणजेच न्यूटन मीटर काय झालं आहे, दिस इज द युनिट ऑफ द वर्क डन. ऑल्सो न्यूटन मीटरला काय आहे जूल. याला कसं लिहिता येईल जूल किंवा फक्त जे डिनोट करतो. ओके, तर न्यूटन मीटर आणि जूल हे दोन काय झाले वर्कचे युनिट्स आहेत. कशाचे युनिट झाले, वर्कचे युनिट झालेले आहेत. ओके, एक सिंपल एक्झाम्पल घेतला आपण कशावरती, हॉरिझॉन्टल फ्लोअरवरती. आता प्रत्येक वेळेस असं तर होणार नाही की हॉरिझॉन्टल फ्लोअरवरतीच मोशन असणार आहे. यू आर इट इज एव्हरी पॉसिबिलिटी इज देअर दॅट वी आर गोइंग टू पिक अप दिस चॉक. ओके, हा चॉक मी उचलतोय आणि एका पर्टिक्युलर हाईटवरती आणतोय. करेक्ट, मग ह्या केसमध्ये वर्क डन किती असणार, ह्या केसमध्ये वर्क डन किती असणार आहे, परत काय असणार आहे अप्लाइड फोर्स, जे पण फोर्स अप्लाय केलेला आहे आणि इनटू व्हॉट द डिस्प्लेसमेंट ज्याच्याने मी त्याला वरती दिलेला आहे. ओके, तर नेक्स्ट आता हे झालं वर्क डन रिगार्डिंग. आता नेक्स्ट आपण स्टार्ट करूया एनर्जी. एनर्जी आता कसं डिफाइन करूया एनर्जी. आतापर्यंत लक्षात घ्या, कुठलंही काम करायचं आहे तेव्हा समजा तुम्हाला कोणी काम सांगितलं की हे उचलून इकडे घे किंवा इकडे पुश कर, यू हॅव टू डिस्प्लेस अ सर्टन ऑब्जेक्ट, किंवा स्कूलमध्ये काही काम लावलेलं आहे, तुम्ही काय म्हणतात नो यार आय डोंट हॅव सर्टन एनर्जी, माझ्याकडे एनर्जी नाही राहिलेली, मला काहीतरी खायला पाहिजे. म्हणजे काय, आपल्याकडे जोपर्यंत एनर्जी असणार नाही, अ ऑब्जेक्ट ऑर अन ऑब्जेक्ट मस्ट पोजेस सर्टन एनर्जी इनसाइड इटसेल्फ सो दॅट ही ऑर शी ऑर द ऑब्जेक्ट कॅन परफॉर्म वर्क. ॲबिलिटी कशावरती डिपेंडेंट आहे, किती एनर्जी स्टोर आहे. जेवढी पण एनर्जी जास्त स्टोर असणार आहे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये, एखाद्या पर्सनमध्ये, तेवढेच जास्त वर्क करण्याचे त्याचे काय आहेत चान्सेस आहेत. द मोर एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट ऑर अ पर्सन, मोर वर्क दॅट पर्सन विल परफॉर्म. तर आपण काय म्हणतो एनर्जी. आता एनर्जी आपल्याला कोणत्या टाईपची आहे बाबा, एनर्जी जर बघायचं असेल तर ब्रॉडली त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघूया मेकॅनिकल एनर्जी. फर्स्ट इज मेकॅनिकल एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जी कंबाईन नाव आहे. दिस इज अ कंबाईन नॉमेनक्लेचर फॉर टू एनर्जीज. याला आपण काय करतो, मेकॅनिकल एनर्जीमध्ये दोन एनर्जी असतात. कोणत्या एनर्जी आहेत, पहिली आहे कायनेटिक एनर्जी. First one is kinetic energy and second is potential energy. Okay, first आहे kinetic energy, second आहे potential energy. आता हेच जास्त महत्त्वाचं. मेकॅनिकल एनर्जी इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग बाकी एनर्जी असेल तुमच्या, केमिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, बाकी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. ह्या सगळ्या एनर्जीज जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत, कारण न्यूमरिकल्स जास्तीत जास्त कशावरती बनणार आहे तुमचे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी कशी कॅल्क्युलेट करणार, त्याचे इक्वेशन काय आहे, पोटेन्शियल एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतो, त्याचं डेफिनेशन काय आहे, परत त्याच्यामध्ये आणखी काय म्हणता येईल, कन्वर्जन होतं काय एका एनर्जीमधून दुसऱ्या एनर्जीमध्ये, हो व्हायलाच पाहिजे. कारण एक स्टेटमेंट आहे काय, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू दी अदर फॉर्म. म्हणजे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आता काय आहे, साऊंड आहे, नंतर काय आहे हीट आहे, नंतर काय आहे केमिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, सो हे बाकीचे सगळे असते. आता एखादा एक्झाम्पल घेऊया आपण, काय आहे, अ कार इज मूव्हिंग विथ सर्टन वेलॉसिटी. आता सर्टन वेलॉसिटी मूव्ह केल्यानंतर काय आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी असणार आहे. कशामुळे असणार आहे, द एनर्जी पोजेस्ड बाय द ऑब्जेक्ट ऑर द बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन. मोशनमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी आहे आणि त्याच्या एनर्जीला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी आहे. आता समजा पुढे गेल्यानंतर पुढे इट कम्स अक्रॉस अन ॲक्सिडेंट. ओके, छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर काय व्हायला पाहिजे त्या ॲक्सिडेंटमध्ये, काय काय पॉसिबिलिटी बघा बरं. नॅचरल रिअल टाइम सिच्युएशनमध्ये आवाज होणार आहे तर साऊंडमध्ये कन्वर्ट होईल, बिकॉज देर इज सर्टन इम्पॅक्ट विथ अनदर ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये काय होणार आहे, घर्षण होणार आहे, तेव्हा हीट पण डेव्हलप होणार आहे. म्हणजे काय झालं, जी कायनेटिक एनर्जी पोजेस होती त्या ऑब्जेक्टमध्ये, मूव्हिंग कारमध्ये, इट हॅज बीन कन्वर्टेड इनटू अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. हेच बेसिक पॉईंट आहे कशाचा, एनर्जीचा. एनर्जी काय होते, कन्वर्जन. एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असतं. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट कोणती आहे, मेकॅनिकल एनर्जी, जी फर्दर क्लासिफाइड कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी. कुठल्याही एखाद्या ऑब्जेक्टमध्ये, कुठल्याही ॲक्सिडेंटमध्ये हेच नाही, न्यूक्लियर फ्युजन जे आहे, तर ह्याच्यामध्ये सगळ्याच मध्ये काय होत असतं की एनर्जी कन्वर्जन होत असतं. ओके, समजा एखादा मी चॉक काय केलेला आहे, आय हॅव ड्रॉप दिस चॉक. आता कसं साऊंड आलेला आहे, म्हणजेच काय, इथं ह्या पॉईंटवरती असताना कुठली तरी एनर्जी आहे. जसं जसं चॉक खाली मूव्ह होणार आहे, ॲज द चॉक मूव्स डाऊनवर्ड टुवर्ड्स द फ्लोअर, व्हॉट हॅपन्स, द एनर्जी ॲट द हायेस्ट पॉईंट गेट्स कन्वर्टेड इनटू अदर फॉर्म ऑफ एनर्जी. त्यापैकी एक बघितला तुम्ही, कोणता आहे, साऊंड, आणि दुसरं काय असणार आहे आता आपण बघूया, पोटेन्शियल मधून कायनेटिकमध्ये कन्वर्ट होतो. ओके, ते पण आपल्याला बघायचं आहे. सो वी विल स्टार्ट इंडिव्हिज्युअली विथ द एनर्जी. फर्स्ट कोणता आहे बरोबर, फर्स्ट आपण कायनेटिक एनर्जी स्टार्ट करूया. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ कायनेटिक एनर्जी. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचं डेफिनेशन काय असणार आहे. ओके, एक तर काही बुक्समध्ये ना की ई डिनोट करतात किंवा याला फक्त ती डिनोट करतात. ओके, इट मे वॅरी. आता कायनेटिक एनर्जी काय आहे, एनर्जी पोजेस्ड बाय अ बॉडी बाय virtue of its motion, by virtue of its motion is called as kinetic energy. त्याचं इक्वेशन काय आहे, kinetic energy is written as half mv square
हाफ एम व्ही स्क्वेअर. एकदम सिंपल. आता एखादा आपण काय सांगितलं आहे रेस्टवर लक्षात घ्या. जेव्हा इथं आपण व्ही लिहितोय म्हणजे काय फायनल वेलॉसिटी आपण असं कन्सिडर करू शकतो. ओके, इफ अन ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स आफ्टर सर्टन टाइम इट विल अचीव सर्टन वेलॉसिटी. मग त्या वेलॉसिटी अचीव केल्यानंतर किती वर्क डन केलं आहे किंवा त्याच्यामध्ये किती एनर्जी पोजेस्ट आहे. आता एनर्जी पोजेस्ट एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे म्हणजे कोणती एनर्जी पोजेस्ट करणार आहे, कायनेटिक एनर्जी पोजेस्ट करणार आहे. आता कायनेटिक एनर्जी इक्वेशन पण काय आहे, हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर व्हॉट एव्हर द वेलॉसिटी इज ॲट दॅट पर्टिक्युलर मोमेंट. त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी इज हाफ एम व्ही स्क्वेअर. आता लक्षात घ्या वर्क डन आणि कायनेटिक एनर्जी आपल्याला हे करता येतं. त्याच्यामध्ये सांगण्यासारखं नाही, डायरेक्टली हाफ एम व्ही स्क्वेअर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा एखाद्या पॉईंटवरती. म्हणजे काय म्हणतात की त्या ऑब्जेक्टचं मास दिला जाईल, इट इज मूव्हिंग विथ सर्टन वेलॉसिटी व्ही दिलेलं जाईल, त्या केसमध्ये त्याची एनर्जी पोजेस्ट कोणती आणि किती असणार आहे. एक्झाम्पल म्हणायचं असेल तर काय आहे, अ बॉडी ऑफ मास 10 kg is moving at a certain velocity v is equal to 20 meter per second. Find the kinetic energy of that particular object at that point. तर काय करणार आपण, हाफ इंटू मास इंटू 20 स्क्वेअर हे होते आपलं आन्सर. आता ह्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय आहे, हाऊ वी आर गोइंग टू कनेक्ट व्हॉट वर्क डन अँड कायनेटिक एनर्जी. वर्क डन अँड कायनेटिक एनर्जीला कसं करता येईल आपल्याला. बरोबर, आपण काय करायचं, वर्क डन आणि कायनेटिक एनर्जी आपल्याला रिलेट करता येईल. एनसीईआरटी मध्ये तुमच्या सायन्सच्या दिलेलं आहे वर्क डन अँड कायनेटिक एनर्जी मध्ये काय रिलेशन आहे. आता स्पेशल त्याला वेगळं नाव देतो आपण. 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला जेव्हा वर्क एनर्जी पावर शिकायचं आहे तेव्हा आपल्याला काय म्हणतो, वर्क एनर्जी थिअरम. वर्क एनर्जी थिअरम असं नाव देतो आपण. ओके, आता वर्क एनर्जी थिअरम म्हणजे त्याच्यामध्ये नाव सांगू शकतो, पण ह्यात तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा जो पार्ट आहे एनसीईआरटी मध्ये त्याच्यामध्ये दिलेला आहे. सो व्हॉट इज वर्क एनर्जी थिअरम. आता काय दिसेल आपल्याला, अकॉर्डिंग टू कायनेमॅटिकल इक्वेशन कोणतं, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. हे आहे आपल्याकडे कायनेमॅटिकल इक्वेशन किंवा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as दिलेला आहे. त्यालाच आपण काय केलं आहे, रिराईट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय करता येईल बघा बरं, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन काय केलं आपण 2 इंटू एस व्ही स्क्वेअर किंवा त्याला कसं लिहिता येईल, ए इज इक्वल टू एस. त्याच्यावर आपण इक्वेशन फर्स्ट लिहिलं काय आपण व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन ट्वाइस एक्सेलरेशन इज इक्वल टू काय घेतलेला आहे, डिस्प्लेसमेंट घेतलेला आहे. तर आता आपण हे इक्वेशनचा यूज कसं करतो लक्षात घ्या. डब्ल्यू इज इक्वल टू काय असते, एफ एस. वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू एस. आता काय करतो आपण, वर्क डन इज इक्वल टू फोर्स तर काय असते, मास इंटू एक्सेलरेशन, मास इंटू एक्सेलरेशन. आणि एसची व्हॅल्यू किती आहे बघा, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए अपॉन ट्वाइस ए. तर काय कॅन्सल व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये, ए आणि ए कॅन्सल, उरलं काय लक्षात आहे व्यवस्थित. वर्क डन इज इक्वल टू एम. आता हाफ दिला आहे, हाफ मग पुढं एम किंवा असं एम बाय 2 इंटू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, एम बाय 2 इंटू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ह्यालाच फर्दर एलॉबरेट करूया. फर्दर जर एक्सपांड केलेला आहे काय पाहिजे, वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू काय पाहिजे, हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस हाफ एम यू स्क्वेअर. आता काय झालं आपल्याकडं, हे तर फॉर्म्युला कशाचा आहे, हा कायनेटिक एनर्जीचा आहे. व्ही जर असेल तर फायनल कायनेटिक एनर्जी म्हणते, यू असेल म्हणजे काय इनिशियल वेलॉसिटी म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी असेल. तर आपल्याला वर्क डन कोणत्या टर्म्समध्ये भेटलेला आहे, कायनेटिक एनर्जीच्या टर्म्समध्ये भेटलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, वर्क डन इज नथिंग बट फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो हिअर वी कॅन राईट वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज म्हणा किंवा इन्क्रीज म्हणा, वी कॅन सी इट ॲज चेंज, वी कॅन कॉल इट ॲज इन्क्रीज ऑल्सो. चेंज म्हणा किंवा इन्क्रीज म्हणा. Is it clear? काही अडचण काय केलं आपण, वी हॅव स्टार्टेड विथ सिंपल कायनेमॅटिक इक्वेशन व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. त्याला रिलाइट केला आपण, काय भेटलं, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. आता आपण गेलो होतो वर्क डनच्या डेफिनेशनवरती, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. तर ह्या केसमध्ये काय झालं, फोर्स इज नथिंग बट अकॉर्डिंग टू विच लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, मास इंटू एक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. फ्रॉम इक्वेशन वी हॅव सबस्टिट्यूटेड द व्हॅल्यू ओव्हर हियर. काय भेटलं आपल्याला, ए कॅन्सल, वी हॅव गॉट वर्क डन इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. आता हाफ एम व्ही स्क्वेअर, व्ही म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी एखाद्या मोशनमध्ये, आणि यू म्हणजे काय आहे, इनिशियल वेलॉसिटी एखाद्या मोशनमध्ये. therefore work done is k final minus k initial, that is work done is equal to delta k, that is काय, चेंज विचारला असेल तरी आपल्याला यूज करते, इन्क्रीज विचारला असेल तरी यूज करते. किंवा लक्षात घ्या, दोन वेलॉसिटीज दिलेल्या आहेत आपल्याला आणि तेव्हा विचारला असेल किती वर्क डन करावं लागलं, सो दॅट वेलॉसिटी इन्क्रीजेस फ्रॉम 10 मीटर पर सेकंड टू 15 मीटर पर सेकंड. एक्झाम्पल बघूया आपण त्याच्यावर, आता वर्क डन कसं फाइंड करते. एक्झाम्पल बघायचं काय म्हणतो आपण, ऑब्जेक्ट, an object starts with certain velocity, it is moving, an object is moving with velocity 10 meter per second. Okay, now a force applied, force is applied for how many, 10 seconds म्हणता येईल, टाइम दिला तर ठीक आहे, for 10 seconds, and velocity increases to किती म्हणतात 50 meter per second, and mass of the object is 10 kg. आता लक्षात घ्या, काय विचारलं, फाइंड द वर्क. त्यांनी म्हणतील वर्क डन किती आहे,
आता तुम्ही म्हणता सर W इक्वल टू एफ एस असते आपल्याकडे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स तर दिलेला नाही, डिस्प्लेसमेंट पण दिलेलं नाही, फक्त त्यांनी काय सांगितलंय इनिशियल व्हेलॉसिटी 10 दिलेली आहे, फायनल व्हेलॉसिटी 50 मीटर पर सेकंड दिलेली आहे. मग करायचं कसं? प्रत्येक वेळेस वर्क डन फाइंड करण्यासाठी एफ इंटू एसच इम्पॉर्टंट आहे असं नाहीये. यू हॅव टू ऑल्सो कन्सिडर दिस वर्क एनर्जी थेरम. आता हे खूप डिटेलमध्ये घेतलेलं नाहीये, तुम्हाला जे बेसिक आहे 10th पर्यंत जे लागणार आहे तेवढंच वर्क एनर्जी थेरम सांगतो. हे खूप डिटेलमध्ये 11th स्टँडर्ड मध्ये सध्या आपल्याला इतकं सफिशियंट आहे. दिस म्हणजे सफिशियंट. परत एकदा सांगतोय, हे असं सेपरेट नेम तुम्हाला तुमच्या एनसीईआरटी मध्ये 10th पर्यंतच्या दिलेलं नाहीये. आय एम जस्ट गिविंग इट अ स्पेशल नेम वर्क एनर्जी थेरम. कारण काय लक्षात घ्या, एलएचएस मध्ये काय आहे, इक्वेशनच्या वर्क डन आहे, आणि आरएचएस मध्ये काय आहे, एनर्जी आहे. कोणती एनर्जी आहे? चेंज इन कायनेटिक एनर्जी आहे. तर त्यासाठी लक्षात घ्या काय करायचं आता, वर्क डन जर फाइंड करायचं असेल तर करता येईल आपल्याला. मास दिला, इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे, आणि काय दिलं आहे, फायनल व्हेलॉसिटी पण दिलेला आहे. तर आपल्याला फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी केलं तर काय भेटून जाईल, आपल्याला वर्क डन भेटून जाईल. सो हिअर वी कॅन राइट हा m, मास किती आहे 10 आणि v स्क्वेअर. आता डायरेक्टली केलं m/2 तर कॉमन आहे याच्यामध्ये, m/2 काय आहे, कॉमन आहे. ब्रॅकेटमध्ये काय उरलं, v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. तर v स्क्वेअर किती आला पाहिजे, 50 स्क्वेअर मायनस u स्क्वेअर म्हणजे किती आहे 10 स्क्वेअर, म्हणजे किती आला पाहिजे लक्षात घ्या. दिस इज 5 टाइम्स 5 इंटू किती आला पाहिजे 2500. 50 स्क्वेअर 2500 मायनस 100 म्हणजे 5 इंटू 2400 आणि इथे किती असं आहे एवढं जूल. दिस इज दी वर्क डन इन दिस क्वेश्चन. असे क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये एनसीईआरटी एक्सरसाइज मध्ये आहेत. खूप चांगली एक्सरसाइज आहे, ती सॉल्व्ह करा परत. ओके, तर हे झालं आहे त्याचं वर्क एनर्जी थेरम. आता नेक्स्ट कायनेटिक इफेक्ट दिलेला आहे, काय करावं, पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी, आता डेफिनेशन घेऊया, मग आपण त्याच्यावर एक्सप्लेन करूया. काय म्हणतो आपण ना, एनर्जी पोजेस्ड बाय व्हर्च्यू ऑफ पोझिशन ऑर कन्फिगरेशन. आता हे लक्षात घ्या, पोझिशन आणि कन्फिगरेशन हे दोन्हीही वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता काय म्हणतो आपण, एखादं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जी काही एनर्जी स्टोर्ड आहे, दॅट स्टोर्ड एनर्जी हॅज सर्टन पोटेन्शियल टू परफॉर्म वर्क. ओके, हॅज सर्टन पोटेन्शियल टू परफॉर्म वर्क म्हणजे लक्षात घ्या. आता जेव्हा एक्झाम्पल सिंपल घेतो मी, दिस इज द रेफरन्स पॉईंट. आता हे काय आहे, ग्राउंड तर दिसणार नाही तुम्हाला. जेव्हा आपण बोर्डचा जो लोअर पार्ट आहे, लोअर एंड आहे, त्याला रेफरन्स पॉईंट कन्सिडर करतोय. त्या रेफरन्स पॉईंटवरती काय आहे, चॉक प्लेस केलेला आहे. आता मी काय करतोय, आय एम लिफ्टिंग दिस चॉक अप टू दिस सर्टन हाईट. आता ह्या हाईट पर्यंत जर मी चॉकला काय केलं आहे, लिफ्ट केलेलं आहे, तर काय असणार आहे, मी वर्क कोणावर केलं, आय हॅव डन वर्क ऑन द चॉक. आणि वरती वर्क केलेला आहे त्याच्यामध्ये काय प्रोसेस होते, एनर्जी स्टोर होते. आता मी ज्याच्यावरती वर्क केलेला आहे, लक्षात घ्या, I have done work. I have lifted the chalk from this position, reference point to this position, current position. Okay, तर काय वर्क कोणी केलं, मी केलं. कोणावरती केलं, चॉक वरती केलं. आता ज्याच्यावरती पण वर्क केलेलं आहे, ज्याच्यावरती पण वर्क केलं, कोणावरती केलं, चॉक वरती केलेलं आहे. सो दिस चॉक विल पोजेस सर्टन एनर्जी. आता एनर्जी पोजेस केलेला म्हणजे काय करू शकतो, एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये लक्षात घ्या, whenever an object has or possesses certain energy, it has potential to perform work. आता कसं वर्क करणार, समजा मी हा चॉकला रिलीज केलं तर काय होणार, खाली पडणार आहे, आणि समजा खाली काय असेल तर त्याला डॅमेज पण करू शकते. आता ह्या केसमध्ये चॉक आहे म्हणून ठीक आहे. इफ वी कन्सिडर आय हॅव लिफ्टेड अ सर्टन मीडियम साईजचा स्टोन आहे, आय हॅव लिफ्टेड दॅट स्टोन. ओके, अँड आय एम नाउ गोइंग टू रिलीज दॅट स्टोन. आता कन्सिडर काय करा, खाली ग्लास पॅनल. कसला पॅनल आहे, थिन ग्लास. ठीक आहे, द थिन ग्लास पॅनल इज प्रेझेंट ॲट द बॉटम. व्हॉट हॅपन्स, वी ऑल नो दॅट द ग्लास पॅनल विल ब्रेक. कशामुळे ब्रेक झाला लक्षात घ्या, जी काही एनर्जी त्या स्टोन मध्ये पोजेस केली होती, ती एनर्जी कशासाठी यूज केलेली आहे, ब्रेक करण्यासाठी. ते काय झालं, वर्क डन झालं. ओके, सो ऑलवेज रिमेंबर, व्हेन आय लिफ्ट दिस चॉक, मी वर्क करतोय कोणावरती, चॉकवरती, मग त्याच्यामध्ये काय स्टोर झालेली आहे, एनर्जी स्टोर झालेली आहे. ती स्टोर्ड एनर्जी काय असणार आहे, दॅट स्टोर्ड एनर्जी इज कॅपेबल ऑफ डुईंग सर्टन वर्क. म्हणजे त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्या चॉकमध्ये पोटेन्शियल आहे काहीतरी काम करण्याचं. दॅट काइंड ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. आणि आता सध्या लक्षात घ्या, इथं काय केलं आहे, मी त्याला पोझिशन म्हणतोय सध्या, इट करंट पोझिशन. तर ह्या चॉकमध्ये प्रोड्यूस झालेली एनर्जी कशी असणार आहे, कोणावर असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू इट्स पोझिशन. आता कन्फिगरेशनसाठी काय म्हणतोय, कन्फिगरेशन म्हणजे लक्षात घ्या, एक टॉय कार आहे. ऑब्वियसली स्कूलमध्ये किंवा बऱ्याच काही जणांना काय असतं त्याचं फॅसिनेटेड, वी गेट फॅसिनेटेड बाय दिस टॉय कार्स. ओके, हॉट व्हील्स वगैरे आहेत किंवा जे पण टॉय कार्स आहेत त्याच्यामध्ये काय असणार आहे, स्प्रिंग असणार. आपण काय करतो, ते चावीची कार असते, चावीची गाडी पण असते, त्याला आपण काय करतो, वी आर गोइंग टू होल्ड दॅट. आपण त्याला काय करतो, चावी देतो, म्हणजे काय, वी बाइंड द स्प्रिंग. स्प्रिंग एका पर्टिक्युलर टप्प्यात 1 2 3 राऊंड किंवा 4 राऊंड, आणखी म्हणजे 5 राऊंड पर्यंत आपण काय करतो, बाइंडिंग करतो. आता त्या स्प्रिंगमध्ये काय स्टोर झालेलं आहे, कन्फिगर झालेले आहे. दॅट स्प्रिंग ऑफ द टॉय कार इज बीन कन्फिगर्ड. आता त्या स्प्रिंगमध्ये काय झालेलं आहे, आपण वर्क केलं कोणावरती, स्प्रिंगवरती. कोणावरती वर्क केलं, स्प्रिंगवरती. मग स्प्रिंगमध्ये काय झाली, एनर्जी स्टोर झाली. ज्याच्यावर पण आपण वर्क करतो त्याच्यामध्ये काय होते, एनर्जी स्टोर होते. त्या स्प्रिंगमध्ये स्टोर झालेली एनर्जी परत कोणत्या कामाला येणार आहे, ऑब्वियसली तसंच तर होणार नाही, अनवाइंड होणार आहे. म्हणजे त्या अनवाइंडिंगमुळे काय होतं, कार पुढे जाणार आहे. म्हणजे काय होतं, त्या स्प्रिंगमध्ये पोटेन्शियल आहे, काय करायचं, काम करायचं. करेक्ट, तर ते पोटेन्शियल एनर्जी कोणती असते, बिकॉज ऑफ द कन्फिगरेशन. सो पोटेन्शियल एनर्जी डिफाइन करत असताना काय काय इम्पॉर्टंट आहे,
पोझिशनमुळे आहे किंवा कन्फिगरेशनमुळे आहे. ओके, सो हे झालं डेफिनेशन. आता लक्षात घ्या, पोझिशन आणि कन्फिगरेशन नंतर एक रिअल टाइम एक्झाम्पल कोणता आहे आणखी आपल्याकडे? रिअल टाइम एक्झाम्पल कशाचा म्हणतो आपण? वॉटर स्टोर्ड इन द डॅम्स ॲट अ सर्टन हाईट इन द डॅम्स. त्याच्यामध्ये पण काय आहे? पोटेन्शियल आहे. रेफरन्स पॉईंट कोणता घेतला? ग्राउंडपासून घेतला, ग्राउंडपासून. आणि वॉटर लेवल किती आहे? फ्यू सर्टन मीटर्सपर्यंत वरती आहे, मीटर्सपर्यंत वरती आहे. तर हे पोझिशन झालं. ओके, तर आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी. आता ह्याच्यामधलाच नेक्स्ट पार्ट काय आहे बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किंवा आणि पोटेन्शियलचा आपण फॉर्म असं माहितीच आहे, कधी आपण म्हणतो mgh. ओके, आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असणार आहे? रेफरन्स पॉईंट काय असणार आहे? ग्राउंड, ग्राउंड म्हणा किंवा काय म्हणतो आपण अर्थ सरफेस. अर्थ सरफेस पासून काय करतो आपण? वी आर लिफ्टिंग अ सर्टन ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट आहे, ओके, टू अ सर्टन हाईट h. ओके, नाव धिस ऑब्जेक्ट ऑफ सर्टन मास will possess energy. That energy is called as gravitational potential energy. त्याला आपण काय म्हणतो? mgh. आता mgh डायरेक्टली कसं लिहिणार बाबा? परत एकदा सांगतो तुम्हाला. वर्क डन विल बी स्टोर्ड ॲज एनर्जी. जे आपण वर्क डन करतोय कोणावरती? त्या ऑब्जेक्टवरती. इट इज स्टोर्ड ॲज एनर्जी. त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि mg काय आहे? mg काय आहे? फोर्स आहे. आणि h काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. mg काय आहे? फोर्स आहे. आणि h काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय असते? वर्क डन. वर्क डन कोणावरती केलंय? ऑब्जेक्टवरती केलंय. इट इज स्टोर्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. आता रेफरन्स पॉईंट कुठून घेतोय आपण? अर्थ सरफेस पासून घेतोय. आणि कोणती एनर्जी आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, ह्याच्यावरती सिंपल क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. कशावरती? पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी जर घेतला आपण, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, त्याच्यावर एक व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तसंच पोटेन्शियल एनर्जीचे थोडेफार कन्सेप्ट राहिले ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. अँड देन वी विल मूव्ह ऑन टू पॉवर म्हणा किंवा पॉवर म्हणा अँड कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके.